अमरावती महापालिकेच्या बडनेरा झोन क्रमांक 4च्या अग्निशमन दलात फायरमन म्हणून कार्यरत असलेले राजेश वासुदेव मोहन यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली। रुग्णालयात विष प्राशन केल्यानंतर चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये मृतक राजेश मोहन यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचे सहकारी, कर्मचारी आणि अधिकारी, विशेषतः संतोष केंद्रे, राम शिंदे आणि लक्ष्मण पावडे त्यांना कार्यालयात सातत्याने मानसिक त्रास देत होते। कोण कोण होतं, कोण कोण होय? संतोष केंद्रे, हाँ, लक्ष्मण पावडे, राम शिंदे, राम शिंदे शिंदे। काय होऊन राहिलं? काय करून राहिले ते? मानसिक त्रास, हा, मानसिक त्रास, मानसिक त्रास। अच्छा, कशामुळे? ऑफिशियल आणि पैसे ऑफिशियल या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि निकटवर्तीय तक्रार देण्यासाठी बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास 1.5 ते 2 तास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। माझ्या पतीला नेहमी जातीवादासाठी टॉर्चर करत होते। दुसरी गोष्ट, त्यांना खूप मानसिक त्रास झाला। आपण बोला, दोन शब्द बोला, आपण आपल्या मनावर ताबा ठेवा। संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे, नरेंद्र वानखडे आणि रामकृष्ण शिंदे हा पैशासाठी टॉर्चर, हे बाकीचे ऑफिशियल कामासाठी टॉर्चर करत। आकृती बंदाचा तू केस हे मागे घेशील नाही तर तुझ्यावर खोटा पुरावा देऊ, मी उभं करणार आणि तू एवढ्या वर्ष सर्व्हिस केली नाही, याच्यासाठी मी या लोकांना उभं करणार आणि तुला या पदावरून काढून देणार, सर्व्हिस करू नाही देणार। कोणत्या पदावर होते? पहिले फायरमन हे पद होतं त्यांना। त्या लोकांनी त्रास देऊ 10-15 दिवसातून 3 दिवसातून ऑर्डर काढून त्याचं लीडिंग फायरमनचं पद देण्यात आलं। नंतर त्यांनी आकृती बंदासाठी कोर्टामध्ये गेले, कोर्टामधून मागं घे केस हे त्यांना प्रेशराईज केलं। नातेवाईक आपल्या भूमिकेवर ठाम होते की जोपर्यंत आरोपींवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत ते शवविच्छेदन होऊ देणार नाहीत। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर महिलांसह मोठ्या संख्येने नातेवाईक आणि नागरिकांनी ठिय्या मांडला होता। तसेच रस्ता रोको देखील करण्यात आला। अखेरीस मनपा प्रशासनाने निलंबनाचे आदेश जाहीर केल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले। या गंभीर प्रकरणात मनपा प्रशासन आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष का दिले नाही? आरोपींना अभय का देण्यात आले? यामागे कोणाचे वरदहस्त आहेत? आरोपी बीड जिल्ह्यातील असल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर दबाव होता का? हे सर्व प्रश्न सखोल चौकशीतूनच स्पष्ट होतील यात शंका नाही। आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मनीष साठे आणि मृतक राजेश मोहन यांच्या निकटवर्तीयांनी आपल्या संतप्त भूमिका मांडल्या। आज जे आपल्याला दिसत असेल माझ्या पाठीमागे शवविच्छेदन गृह आहे। आम्ही सर्व आझाद समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे जमण्याचं कारण असं आहे की जे राजूभाऊ मोहन आहे, आज ते बुद्धवासी झालेले आहेत। त्यांच्यावर जे रोगर घेण्याची पाळी अशी आली आहे की अग्निशमनचे अधीक्षक केंद्रे आणि तिथले संतोष पावडे, लक्ष्मण पावडे, संतोष केंद्रे यांच्या जाताला कंटाळून आज यांनी हा एक पाऊल उचललेला आहे। त्यांच्या पाठीमागे एक व्यक्त परिवार आहे, मुलं आहे, मुली आहे। आज यांच्या परिवाराचा काय दोष? आज आमचं असं म्हणणं आहे की ज्या आरोपींमुळे, ज्या केंद्रे आणि पावडे यांच्यामुळे त्यांनी हा एक पाऊल उचललेला आहे, आज त्यांनी रोगर घेऊन आत्महत्या केलेली आहे, या पावडेवर आणि या केंद्रेवर एक कडक कारवाई करावी व त्यांच्यावर
आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हा जो गुन्हा होतो, त्या गुन्ह्यात त्यांना सक्त कारवाई करण्यात यावं आणि ॲट्रॉसिटी ॲक्टसुद्धा त्यांच्यावर लावण्यात यावं. आम्ही सकाळपासून आमची त्यांचं पूर्ण व्याप्त परिवार आहे. आम्ही तुम्ही पाहत असाल पाठीमागे त्यांची डेड बॉडी पण तिथे आहे. त्या आम्ही इथे सकाळपासून आम्ही तिथे आणि तिथं त्यांचं पोस्टमॉर्टम जोपर्यंत आमच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही इथून रात्र झाली तरी चालेल, 10 दिवस झाले तरी चालेल, पण आमच्या मागण्या जर या पूर्ण झाल्या नाही ना तर आम्ही 1 इंच सुद्धा हलणार नाही. म्हणजे आपली प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागण्या आमच्या 2 मागण्या आहेत, 3 मागण्या आहे की एक ॲट्रॉसिटी त्याच्यावर लागण्यात यावी आणि त्यांचे हे जे केंद्रे पावळे आणि एक अजून दुसरा शिंदे आहे तो त्यांच्या जाताला कंटाळून यांनी जो हा एक पाऊल उचललेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं. हे आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. ॲट्रॉसिटी दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही असा निर्धार मनीष साठे यांनी व्यक्त केला. सिटी न्यूजच्या हाती लागलेली रुग्णालयातील आणि बडनेरा पोलीस स्टेशनमधील कुटुंबियांची हृदय हेलावून टाकणारी दृश्ये आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. राजेश वासुदेवराव मोहन माझा आतेभाऊ होता. तो फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत होता, फायरमन या पदावर. त्याने आज दिनांक 20 नोव्हेंबरला मानसिक त्रास दिल्यामुळे जे कर्मचारी होते ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी त्यांनी त्याच्यावर मानसिक त्रास दिला आणि 5-6 महिन्यापासून त्यांचा त्रास चालू होता. याच्या आधी पण त्यांनी सस्पेंड केलं होतं त्याला आणि जेव्हा त्याने कोर्टातून स्टे ऑर्डर घेतला होता त्या सस्पेन्शनवर त्याच्यानंतर तो मला जेव्हा जॉईन झाला होता नुकतेच त्याने तो मला भेटला होता आणि 1-1.5 महिना आधी त्याने मला म्हटलं होतं की मला VRS घ्यायचा आहे, कारण की हे म्हणे मला अजून कोणत्यासाठी याच्यात फसून देतील आणि खूप मला मानसिक त्रास देऊन राहिले आणि या जाताला त्यांच्यात मानसिक त्रासाला कंटाळून आज त्याने विष घेऊन आत्महत्या केली. यांच्या ज्यांनी आत्महत्या केली याला कारणीभूत कोण आहे असं काय वाटतं आपल्याला? कोणाची नाव घेतली त्यांनी? इरविनमध्ये जेव्हा ॲडमिट करायसाठी आणलं तेव्हा त्याचं रेकॉर्डिंग घेण्यात आलं होतं राजेश वासुदेवराव मोहनचं. त्याने पॉयझन घेतलं आणि त्याने 3 नावं घेतली आहे, संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि राम शिंदे यांचे नाव घेतले. यांनी मला मानसिक त्रास दिला त्याच्यामुळे मी विष घेतलं. तर आज या संदर्भात आपली मागणी काय आहे? यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यांना बडतर्फ करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तोपर्यंत त्याचा पोस्टमॉर्टम नाही होऊ देणार आम्ही.